मित्रांनो, लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या आजच्या भागामध्ये तू यांना ओळखतेस का असं सँडी आता ताईला विचारतो. तेव्हा त्या ताई म्हणतात, हो, या आहेत काव्यताई. नंदिनीताई आहे ना त्यांची लहान बहीण, आणि मी नंदिनीताईच्या तर आनंद निवासमध्ये काम करते ना. त्याचवेळी पार्थ आणि काव्या दोघेही त्याच्याकडे पाहतात. त्यानंतर आता ताई म्हणतात की हा माझा लहान भाऊ आहे, त्याचं ना कशातच लक्ष नसतं, तो त्याच्याच कामात असतो. त्यावेळी आता पार्थ म्हणतो, ठीक आहे, जर काही मदत लागली ना तर सांगा हा आम्हाला. तेव्हा ताई हो म्हणतात. तेवढ्यातच सँडीला एक अचानक कॉल येतो. तो बाजूला फोनवर बोलण्यासाठी जातो. तर आता रेखाताई या खूप काळजीत काव्याला दिसतात. त्यामुळे ती विचारते, काय झालं रेखाताई, काही प्रॉब्लेम आहे का, काही टेन्शन आहे का. त्यावरती रेखाताई म्हणतात, नाही काही नाही. मग काव्या पुन्हा विचारते, अहो बोला आमच्याशी, खरंच काही टेन्शन असेल तर. पार्थ म्हणतो, काव्या यांना ना पैशांचा प्रॉब्लेम आहे, हे पहा तुमच्या चेहऱ्यावरूनच ते कळतंय, पण तुम्ही टेन्शन घेऊ नका, मी एक ठराविक रक्कम तुमच्या अकाउंटमध्ये जमा करतो, असं म्हणून तो काव्याकडे फोन देतो. त्याचवेळी आता रेखाताई म्हणतात, नको नको, पैसे आहेत. पण काव्या आता ऐकतच नाही. ती म्हणते, त्याच्याने जेवढी मदत शक्य आहे तेवढी मदत आम्हाला करू द्यात प्लीज. अहो तुम्ही आनंद निवासमध्ये काम करताना, मग तुम्हाला एक गोष्ट तर कळायलाच हवी. माझ्या जागी माझी नंदिनी ताई असती तर तिने सुद्धा हेच केलं असतं. अहो तुमच्या नंदिनी ताईंचीच मी लहान बहीण आहे, हो की नाही. मग मला करू देत तुमची ही मदत, असं म्हणून त्यांचा नंबर ती विचारून घेते. तर दुसरीकडे आता दीपक हा नंदिनीला म्हणतो की तुझ्या अगोदरच मला वसवात्या ह्या भेटायला आल्या होत्या, मी तुझ्या विरुद्ध खोटी साक्ष द्यावी असं मला म्हणाल्या. त्यावेळी नंदिनीला धक्काच बसतो आणि ती विचारते, काय. तेव्हा तो म्हणतो, काय म्हणजे. मी त्यांना स्पष्टपणे नकार दिला, कारण तुझ्या विरुद्ध जर मी खोटी साक्ष दिली तर काय होईल हे मला चांगलंच माहीत आहे. कारण मागच्या वेळी जीवाने जी काही हालत केली ना ती मी अजूनही विसरलेलो नाहीये. त्यामुळे मी त्यांची मदत करणार नाही असं स्पष्टपणे सांगून टाकलं सुद्धा. त्यावेळी आता नंदिनी म्हणते, हे बघ दीपक, मागच्या वेळी जीवा आणि पार्थने कायदा हातात घ्यायला नको होता, त्यांनी खरंच तुला खूप मारलं ना असं ती विचारते. तेव्हा आता तो लगेचच विचारतो, नंदिनी तुला अजूनही माझी काळजी वाटते का ग. मग आता ती म्हणते, तू माणूस म्हणून वाईट नाहीच आहे, फक्त प्रेम व्यक्त करण्याची ना तुझी पद्धत चुकली. पण या अगोदर आनंद निवासमध्ये तू ज्या काही चांगल्या गोष्टी केल्या आहेत त्या मी अजूनही विसरलेली नाहीये. कारण एखाद्याने 100 चांगल्या गोष्टी केल्या तर त्याने एक केलेली वाईट गोष्ट लक्षात ठेवू नये असं म्हणतात. पण मला अजूनही कुठेतरी वाटतं की तुझ्यातला चांगुलपणा अजूनही शिल्लक आहे ना दीपक, असं ती त्याला विचारते. त्यावेळी दीपकचे डोळे पाणवतात आणि तो म्हणतो, नंदिनी माफ कर मला, असं म्हणून तो हात जोडतो आणि म्हणतो, अगं माझ्या तुझ्यावर खूप प्रेम आहे असं मी म्हणायचो. अगं पण मीच तुला फासावर चढवलं, तू बरं केलंस हा मला नाही म्हणालीस. अगं जीवा खरंच बेस्ट आहे तुझ्यासाठी, तो तुला नेहमी खुश ठेवेन आणि तू सुद्धा घरच्यांना खुश ठेवशील. जसं तू आनंद निवास सांभाळते ना तसं तुझं सासरही तू सांभाळत असशील अशी खात्री आहे मला. तेव्हा नंदिनी म्हणते, खरंच खूप चांगली माणसं आहेत सगळी, कारण खूप कमी वेळामध्ये त्यांनी मला आपलं असं केलं. पण आता याच माझ्या माणसांचा माझ्यावरचा विश्वासच उडालाय दीपक, आणि हीच माझी माणसं मला पुरावा देण्यासाठी जपून ठेवणं खूप महत्वाचं आहे. आणि शिवाय हा एका स्त्रीच्या स्वाभिमानाचा सुद्धा प्रश्न. आणि वसुआत्यांवर मी जो आरोप केलाय तो संध्याकाळी 7 वाजेच्या अगोदर मला सिद्ध करावाच लागेल. जर मी आरोप सिद्ध नाही करू शकले तर मला घराबाहेर जावं लागेल, घर सोडावं लागेल, असं नंदिनी म्हणत असते. तेव्हा तो म्हणतो, वसुंधरा मॅडम मला हेच सांगून गेल्या आणि अजून एक, तू घर सोडणार म्हणून त्या खूप खुश होत्या. त्यावरती नंदिनी म्हणते, हो असणारच ना त्या खुश, कारण त्यांच्या विरोधात पुरावा देऊन सुद्धा मी सिद्ध करू शकले नाही की मला लग्नातून किडनॅप करणाऱ्या ह्या वसू आत्याच होत्या. कारण तुझा फोन नंबर मी पाहिला होता दीपक वसू आत्यांच्या फोनमध्ये, पण तो सगळ्यांसमोर आणेपर्यंत त्यांनी नंबर सुद्धा डिलीट केला होता. हे बघ दीपक, आता सगळ्यांसमोर सत्य आणण्यासाठी फक्त एकच पर्याय उरलाय आणि तो म्हणजे फक्त तू. तेव्हा दीपक आश्चर्याने विचारतो, काय मी. मग आता ती म्हणते, हो मी त्यासाठी तर तुला भेटायला आले आहे दीपक. दुसरीकडे आता ताई अजूनही रडत असतात. त्यामुळे पार्थ आता म्हणतो, हे पहा मी तुमच्या अकाउंटवर एक रक्कम जमा करतो, पैसे आले की काव्यांना कॉल करा. मग आता ठीक आहे असं आता ताई म्हणतात आणि थँक्यू सो मच असं म्हणून काव्या आणि पार्थ या दोघांचेही आभार मानतात.
त्यानंतर आता काव्य आणि पार्थ दोघेही राधाताईचा निरोप घेऊन तेथून जातात. तर आता तेवढ्यातच सँडी हा तेथे येतो. तो की तुला काय गरज होती एवढी त्यांची मदत घ्यायची? अगं मी येणार होतो ना, त्यांच्या गाडीतून का आलीस तू? आणि त्यांनी काही केलं असतं म्हणजे? तर राधाताई म्हणतात की नंदिनीच्या घरची माणसं आहेत ते. तेव्हा सँडी म्हणतो तू गप्प बस ग ताई. अगं या हॉस्पिटलमध्ये किती बिल होणार आहे याचा अंदाज तरी बांधला आहेस का तू? तेव्हा त्याचं टेन्शन तू घेऊच नको, कारण पैशांचं ना सगळं काही तेच बघणार आहेत असं आता त्या ताई म्हणतात. कारण डॉक्टरांशी बोलून डिलिव्हरीचा अख्खा खर्च उचलतायत ते. अरे त्यांच्यामुळे तुझी बायको आणि तुझ्या बाळाचा जीव वाचतोय, कळतंय की नाही तुला? अगोदर त्यांनी मदतीचा हात पुढे केलाय, त्यांचे जरा उपकार मान. आणि अजून काही खर्च आला ना तरीही तुझी बहीण जिवंत आहे, अजून करेन मी काहीतरी, आले मी फॉर्म भरून असं म्हणून ती तेथून जाते. तेव्हा सँडी घाबरतच म्हणतो की नेमके हे दोघेच माझ्या मदतीला कसे धावून आले? पण बरं झालं यांना माझ्याबद्दल तरी अजून काही माहीत नाही. पण हे तर नंदिनीच्या फॅमिलीमधले आहेत, काही झ्वेल तर होणार नाही ना? कारण एकदाच मी त्या दीपकची मदत केली, पण आता इथून पुढे मला माझ्या आयुष्यामध्ये कोणताही प्रॉब्लेम नकोय असं सँडी मनात घाबरतच बोलत असतो. तर दुसरीकडे नंदिनी ही दीपकला अजूनही रिक्वेस्ट करत असते की दीपक आता फक्त तूच आहे की जो माझ्या घरी सांगू शकतो की वसू आत्यांनीच मला लग्नातनं किडनॅप केलं होतं. हे बघ दीपक, लग्नाच्या दिवशी जे काही घडलं ते खरं खरं सांगशील का तू सर्वांना, आणि देशील का वसू आत्यांच्या विरोधात साक्ष? तेव्हा तो एकदमच शांत होऊन जातो. ती विचारते काय झालं, तू वसू आत्यांना घाबरलास का? पण तसं असेल तर तू अजिबात काळजी करू नकोस, कारण मी तुला काहीही होऊ देणार नाही. अरे दीपक, मी खरंच खूप आशेने आलीये तुझ्याकडे. अरे प्लीज माझ्या माणसांवरचा माझा विश्वास मला अजिबात ढळू द्यायचा नाहीये. फक्त एकदा माझ्यासाठी म्हणून करशील एवढं? तू देशील का साक्ष? त्याच वेळी आता दीपक म्हणतो हो देईल नंदिनी मी साक्ष. तेव्हा नंदिनी म्हणते थँक्यू सो मच दीपक. त्यावेळी तो म्हणतो पण एका अटीवर. तेव्हा ती विचारते काय अट? पण कुठली अट नक्की असं ती धक्क्यानेच विचारते. तर दुसरीकडे रम्या वसूला सांगत असते आई शेवट फक्त 4 तास उरले आहेत. मला तर धडकीच भरायला लागलीये, कारण ती नंदिनी कुठला पुरावा तर घेऊन येणार नाही ना? तेव्हा वसू म्हणते असं काहीही होणार नाही, तू उगीच हायपर होऊ नकोस. अगं ती नंदिनी तरी कुठून आणणार आहे पुरावा? तिच्याकडे ना फक्त 2 पत्ते आहेत, एक म्हणजे पिहू आणि दुसरा म्हणजे दीपक. आणि तो दीपक ना जेलमध्ये आहे, आणि त्या पिहूचं तोंड ना मी अॅनिव्हर्सरीच्या दिवशीच गप्प केलं होतं. तेवढ्यातच मंजू तेथे येते आणि मोठ्यानेच म्हणते पण तिच्या आईचं तोंड तू कसं बंद करणार? त्यावेळी मंजू धावतच आतमध्ये येते. तेव्हा वसू विचारते मंजू तू? मग आता मंजू मोठ्यानेच म्हणते हो मी, आणि मी ना तुमचं सगळं बोलणं ऐकलंय, समजलं? अगं काय म्हणालीस तू? अॅनिव्हर्सरीच्या दिवशी तू माझ्या पिहूचं तोंड बंद केलं का? म्हणजे याचा अर्थ नंदिनी ही खरं बोलत होती, म्हणजे तू खरंच माझ्या पिहूला दम दिलास? तुला खरंच लाज नाही वाटली? असं जेव्हा मंजू म्हणते ना तेव्हा मात्र रम्या रागातच विचारते काय ग मावशी, काय बोलतीयस तू? जरा ना नीट बोल, म्हणजेच तोंड सांभाळून बोल. त्यावेळी आता मंजू तिच्यावर धावून जाते आणि विचारते काय तोंड सांभाळून बोलू का? अगं त्या अगोदर ना तुझ्या आईला जरा नीट वागायला सांग. मला आत्ता कळतंय तुम्ही त्या दिवशी दोघीही मिळून नंदिनीच्या विरोधात मला का भडकवत होतात, कारण तुम्हाला तुमची चोरी बाहेर येऊ द्यायची नव्हती ना? तेव्हा वसू म्हणते असं नाहीये अगं मंजू. त्यावेळी मंजू म्हणते जरा गप्प बस, कारण तुझ्याकडून ही अपेक्षा मला नव्हतीच. पण एक लक्षात ठेवा, कारण मी माझ्या मुलीसाठी अगदी काहीही करू शकते. तेव्हा वसू विचारते आणि कुटुंबासाठी? अगं कुटुंबासाठी तू काही करू शकतेस का मंजू? अगं काहीही करू शकत नाहीस, पण मी कुटुंबासाठी करू शकते, अगदी वाटेल त्या थराला जाऊन. कारण मीच नंदिनीला तिच्या लग्नातनं किडनॅप केलं होतं असं वसू कबूल करते. हे ऐकून आता मंजूला प्रचंड असा धक्का बसतो. तर आता मंजू तिच्याकडे धक्क्यानेच पाहते. दुसरीकडे आता नंदिनी विचारते काय झालं दीपक, बोल ना, कोणती अट आहे तुझी? तेव्हा तो म्हणतो नंदिनी मी स्वतःला कैद्यांच्या कपड्यात बघेन असं मला कधीही वाटलं नव्हतं, कारण जेलमध्ये आल्यापासून आईने माझ्याबरोबर असणारे सर्व संबंध सुद्धा तोडून टाकलेत, आणि त्या जगात माझं असं खरंच कुणीही नाहीये. हे बघ नंदिनी, मला असं आयुष्य अजिबात जगायचं नाहीये. अगं एखादी चांगली मुलगी बघून मलाही लग्न करून सेटल व्हायचंय आणि नव्याने पाटी गिरवायची आहे, आणि म्हणून त्यासाठी. तेव्हा नंदिनी रागातच विचारते पण त्यासाठी काय? काय त्यासाठी? तेव्हा तो आता विचारतो त्यासाठी तू मला जेलमधनं बाहेर काढशील का? तेव्हा नंदिनी आता एकदम शांत राहते, ती काहीच बोलत नसते. तर पुन्हा पुन्हा तो विचारू लागतो अगं बोल ना नंदिनी,
तू काढशील का मला जेलमधनं बाहेर? दुसरीकडे आता मंजू विचारते, काय काय झालं ताई तुला? अगं का, कशासाठी केलं तू हे सगळं? तेव्हा वसू म्हणते, मी हे सगळं ना फक्त रम्यासाठी केलं. अगं तू जशी तुझ्या मुलीवरती जीव ओतते ना, तसं मी सुद्धा माझ्या मुलीवरती अगदी जीव ओतते आणि म्हणूनच आता मी तिच्यासाठी हे सगळं काही केलं. अगं तुझा जसा पिहूवर जीव आहे ना, तसा माझाही माझ्या रम्यावर आहे. त्यावेळी आता तू तिच्यावर जीव ओतते म्हणून हे सगळं केलं का, असं मंजू वसूला विचारते. आणि माझ्या पिहूला भीती दाखवण्याची काय गरज होती? अगं अजून ना ती खूप लहान आहे आणि तिच्या मनाचा तरी तू विचार करायचास ना. तेव्हा वसू म्हणते, मी फक्त तिच्या मनाचा नाही तर तुझ्या अख्ख्या कुटुंबाचा विचार करते मंजू. अगं जर आता विचार कर, हे सगळं जर का पिहूने खाली जाऊन सांगितलं असतं तर काय झालं असतं? पोलीस येऊन मला घेऊन गेले असते, माझं अख्खं साम्राज्य उद्ध्वस्त झालं असतं. मग तुला आणि मिथुनला कोणी पोहोचलं असतं ग? असं वसू डायरेक्ट आता सांभाळण्याच्या गोष्टी करू लागते. तेव्हा हे ऐकून आता मंजूला जबरदस्त असा धक्का बसतो. मग वसू आता म्हणते, अगं मिथुन अजून व्यवस्थित सेटल्ड सुद्धा झालेला नाहीये आणि एक बाप म्हणून दोन्ही मुलींची जबाबदारी तो घेऊ शकतो का? नाही ना. तेव्हा मंजूला नाईलाजाने आता बिचारीला गप्प बसावं लागतं. एकदमच ती खाली मान घालून उभी राहते. तर रम्या मात्र हसत असते, कारण तिला माहीत असतं की मंजूला गुंडाळणं सोपं आहे. त्यानंतर आता वसू म्हणते, अगं तो फक्त कोडी सोडवत बसलेला असतो मंजू, पण मी फक्त कोडी सोडवत नाही तर तुमच्या कुटुंबाचे प्रॉब्लेम सुद्धा सोडवते. त्यानंतर ती विचारते, मला एक सांग, श्रेयाच्या महागड्या कोर्सेसची फी कोण भरतं ग? अगं मीच भरते ना, पण माझ्यामुळे तुझं आणि त्याचबरोबर तुझ्या अख्ख्या कुटुंबाचं फ्युचर हे सेफ आहे ना. तेव्हा मंजू काहीच बोलत नसते, बिचारी रडकुंडीला आलेली असते. तेव्हा आहे ना, अगं बोल पटकन, असं रागातच जेव्हा ती विचारते तेव्हा मंजू म्हणते, हो आहे. त्यावरती वसू म्हणते, मग ना जरा त्याची जाण ठेव तू आणि एका क्षणात जर रस्त्यावर यायचं नसेल ना मंजू, तर माझ्या बाजूने उभी राहा. आणि तुला काय वाटलं, तू खाली जाऊन सगळं बोलशील आणि विक्रम लगेचच तुला सांभाळेल? तर अजिबात नाही, कारण विक्रम ना फक्त आणि फक्त मानिनीचं ऐकतो आणि मानिनी हे कधीही होऊ देणार नाही. अगं मी जर का कायम तुझ्यासाठी उभं राहावं वाटत असेल ना मंजू, तर तू आज माझ्यासाठी उभी राहा, माझ्यासाठी स्टँड घे. अगं आज जर नंदिनी जिंकली ना, तर आपल्याला आयुष्यभर पश्चाताप करावा लागेल आणि मी जर जिंकले ना, तू जर माझी साथ दिली ना, तर आयुष्यभर आपण दोघीही अशा एकत्र राहू. बोल आता मंजू, तुझं काय ठरलंय नक्की? अगं बोल पटकन, असं वसू तिला अगदी जबरदस्तीने तिचा निर्णय विचारत असते. तेव्हा मंजू आता एकदमच गोंधळलेली असते, तिला काहीही सुचत नसतं. तेव्हा ती आता म्हणते, हो ठरलंय माझं, मी देईल तुझी साथ, पण नंदिनीने जर तुझ्या विरोधात पुरावे आणले तर तू काय करणार आहेस ताई? वसू मात्र विचार करते की आता पुढे काय करायचं. दुसरीकडे आता नंदिनी दीपकला विचारते, पण दीपक मी हे कसं करणार? तेव्हा दीपक म्हणतो, अगं तूच हे करू शकतेस, कारण तुझ्यावर मी हल्ला केला, त्यामुळे माझ्यावर हाफ मर्डरची केससुद्धा सुरू आहे. अगं तू जर केस मागे घेतली ना, तर घरी येऊन मी तुझ्या बाजूने साक्ष देऊ शकतो, म्हणजेच तू सुद्धा खरी ठरशील आणि माझी सुद्धा यातून सुटका होईल. मग आता तो विचारतो, काय झालं नंदिनी? तेव्हा ती एकदमच विचार करू लागते. तेव्हा तो म्हणतो, नंदिनी मी तुझ्या वाटेला नाही जाणार. अगं मी पूर्णपणे बदललोय आता, कारण मला माहित आहे तू तुझ्या आयुष्यात ना खूप म्हणजे खूप पुढे गेलीये आणि अगं मलाही माझ्या आयुष्यात खूप म्हणजे खूप पुढे जायचंय. तू ऐकतेस ना नंदिनी? मग आता तो पुन्हा म्हणतो, अगं आनंद निवासमध्ये असणाऱ्या सगळ्या गरजू व्यक्तींना मदत करायचीस ना, मग मी सुद्धा अडचणीत आहे असं समज ना तू, प्लीज तू माझी सुद्धा मदत कर ना, अशी तो रिक्वेस्ट करत असतो अगदी हात जोडून. तेव्हा नंदिनी मात्र विचार करते, अगं नंदिनी तू जास्त विचार करू नकोस. अगं वसुंधरा मॅडम विरोधात मी देईल साक्ष आणि यामुळे ना तुझं पूर्ण आयुष्य बदलू शकतं, पार्थ, काव्या, तुझं आणि जीवाचं सुद्धा. अगं त्या वसुंधरा मॅडममुळे आणि माझ्यामुळे तुमच्या चौघांचं आयुष्य उद्ध्वस्त झालं होतं आणि मी सुद्धा त्याची शिक्षा भोगतोय. आणि ती बाई काय करतीये? ती बाई तर अजूनही अशी मोकाट फिरतीये, त्यामुळे तिला ही शिक्षा मिळायला हवी. हे बघ नंदिनी, फक्त 4 तास उरले आहेत तुझ्याकडे, त्यामुळे तू एक काम कर, लवकरात लवकर माझी सुटका कर, मी तुझ्या मदतीसाठी येईन आणि वसुंधरा मॅडम विरोधात नक्कीच साक्ष देईन, असं तो पुन्हा पुन्हा नंदिनीला म्हणत असतो. तेव्हा नंदिनी विचार करतच म्हणते, हे बघ दीपक, आजच्या आज मी तुला लिगली असं नाही सोडवू शकत,
मग आता तो म्हणतो, जर मला आजच्या आज सोडवलं नाही तर मग कसं होणार? मग तुझ्या घरच्यांसमोर मी कसा उभा राहणार सांग बरं? पुढे आता नंदिनी म्हणते, पण मला माझ्या वकिलांबरोबर बोलावं लागेल. तेव्हा दीपक खुश होतो आणि म्हणतो, चालेल नंदिनी. त्यावेळी नंदिनी पुन्हा एकदा सांगते, फार फार तर मी तुला जामिनावर सोडवू शकते. तो म्हणतो, चालेल की, हरकत नाही. मग आता तो म्हणतो, ऐक, मला आत्ता जामिनावर सोडव आणि मग नंतर कोर्टामध्ये लढून कायमचं या केसमधून सुद्धा सोडव. असं जेव्हा तो अट घालतो तेव्हा नंदिनी मात्र धक्क्यानेच त्याच्याकडे पाहते. तर आता नंदिनीला विचार करायला थोडा वेळ हवा असतो. ती आता विचार करू लागते. त्यानंतर आता कॉन्स्टेबल तेथे येतात आणि बोलायची वेळ संपल्याचं सांगतात आणि दीपकला लगेचच तिथून घेऊन जातात. दीपक अजूनही तिला रिक्वेस्ट करत असतो की प्लीज नंदिनी, ऐक माझं, मी पूर्णपणे बदललोय, मी तुझ्या वाट्याला नाही जाणार पुन्हा. मग नंदिनी समोर दुसरा ऑप्शनच नसतो. तेव्हा ती लगेचच ॲडव्होकेट घोरपडे यांना कॉल करते. तर दुसरीकडे जीवा हा आपल्या रूममध्ये असतो. त्याला नंदिनीची काळजी वाटत असते आणि कधी एकदा नंदिनी येईल असं होत असतं. त्याचवेळी त्याचं मनसुद्धा थाऱ्यावर नसतं. खरं सांगण्यासाठी फक्त तिच्याकडे 2 तास राहिलेले असतात. स्वात्याविरोधात नंदिनी कोणता पुरावा घेऊन येणार हा सुद्धा प्रश्न जीवाला पडतो. तेव्हा तो म्हणतो, नंदिनी सुद्धा ना कुठे गेली आहे काय माहीत, मला ना आता तिची खूप काळजी वाटायला लागली आहे. तेवढ्यातच मानिनी आता तेथे येते आणि म्हणते, मला सुद्धा रे बाळा, मला सुद्धा त्या मुलीची ना खूप काळजी वाटायला लागली आहे. पण तुला सांगू का रे खरंच जीवा, मला लग्नात सुद्धा ना वसुताईचा जरा संशय आला होता एकदा. पण अर्थात नंदिनी आता सध्या काय पुरावा घेऊन येते ना त्याच्यावर सगळं काही अवलंबून आहे. तेव्हा जीवा नंदिनीवर विश्वास ठेवतो आणि म्हणतो, आई, ती पुरावा फक्त सगळ्यांना दाखवण्यासाठी घेऊन येते, पण तिच्या खरेपणावर विश्वास ठेवण्यासाठी मला दुसरं काहीही नको आहे. कारण मला तिच्यावर आणि तिच्या खरेपणावर पूर्णपणे विश्वास आहे. कारण अंधारातही तिच्या खरेपणाची सावली दिसेल ना, ती आहे नंदिनी. त्यावरती मानिनी आता जीवाला म्हणते, हो अगदी खरं बोललास तू जीवा. कारण जीवा, तू तिच्या पाठीशी आहेस ना, मग तिला तरी कशाची भीती? हे बघ, ती नक्कीच जिंकेल, तू अजिबात काळजी करू नकोस. त्यावरती जीवा म्हणतो, हो आई, ती जिंकणारच आहे. नंदिनी ही नक्कीच जिंकणार, कारण नंदिनी बोलून नाही तर करून दाखवते. तेवढ्यातच आता पार्थ तेथे येतो आणि विचारतो, आई, मग आता अरे पार्थ, तू कधी आलास असं मानिनी विचारते. तेव्हा तो म्हणतो, आत्ताच आलो मी चेंज करून. पण काय गडबड झाली आहे? तू काल फोनवर खूप टेन्शनमध्ये दिसत होतीस, सांग ना आई काय झालं? तेव्हा मानिनी जीवाचा चेहरा मात्र पडलेला असतो. काव्यसुद्धा म्हणते, हो बोला ना काकू, काहीतरी झालंय, तुम्ही सांगत नाही आम्हाला. तेव्हा मात्र मानिनी आता जीवाकडे पाहत असते. तेव्हा पार्थ विचारतो, जीवाच्या बाबतीत काही घडलंय का? तेव्हा जीवा म्हणतो, फक्त माझ्याच बाबतीत नाही तर आपल्या सगळ्यांच्याच बाबतीमध्ये घडलं आहे. हे ऐकून आता काव्य अन पार्थला प्रचंड असा धक्काच बसतो. तेव्हा पार्थ विचारतो, पण नेमकं काय घडलंय जीवा? तेव्हा जीवा सांगतो, अरे खरंच खूप मोठा प्रॉब्लेम झालाय. मग आता जीवा पहिल्यापासून सगळं काही काव्या अन पार्थला सांगू लागतो की कशा प्रकारे वसवात त्याने नंदिनीला लग्नातून किडनॅप केलं होतं. त्याचबरोबर दीपकशी हात मिळवणी करून हा सगळा प्लॅन रचला होता. आणि मग त्या दिवशी जेव्हा पिहूने हे सत्य वसवात त्याच्या तोंडून ऐकलं तेव्हा तिला फिट्स आल्या अचानक, आणि हे सगळं पुढे अचानक घडत गेलं. तेव्हा कशा प्रकारे वसवात त्याने पिहूवर दबाव आणला आणि तिला कुणाला काही सांगू नको अशी धमकी दिली. त्याचबरोबर पिहूला सतत टॉर्चर करणं हेच वसवात्या करायची. आणि आपल्या चौघांचे आयुष्य फक्त आणि फक्त वसवात्यामुळे विस्कटलेली आहे असंही तो म्हणतो. आणि हे एक कारस्थान वसूचं ऐकून काव्या आणि पार्थच्या पायाखालची मात्र जमीनच आता सरकू लागते. पुणे याबद्दल जेव्हा नंदिनीला सांगितलं तेव्हा मात्र नंदिनीवर कुणीच विश्वास ठेवला नाही. बाबांनी तर नाहीच नाही, आणि वसुआत्याने सुद्धा तिला खोटं पाडलं. आणि म्हणूनच नंदिनी आता पुरावा आणण्यासाठी गेली आहे. असं आता जेवढं रामायण महाभारत घरात घडलेलं असतं तेवढं सगळं जीवा सांगत असतो. तेव्हा काव्य आणि पार्थला हादराच बसतो की एवढं सगळं घडून गेलं आणि आपल्याला तर अजून काही माहीत सुद्धा नाही. मग आता नंदिनी कुठे गेली असेल हाच विचार सगळ्यांच्या मनात येत असतो. ती कोणता पुरावा नक्की घेऊन येणार?
तर पुढे आता जीवा सांगतो, रम्याने तिला सांगितलंय म्हणजे नंदिनीला, की जर तू पुरावा आणू शकली नाहीस तर या 24 तासानंतर तुला हे घर कायमचं सोडून जावं लागेल. मग आता असं रम्याने अटसुद्धा घातलेली आहे असंही जीवा काव्य आणि पार्थला सांगतो. त्यामुळे या दोघांनाही आता खूप टेन्शन येतं आणि नंदिनीला लग्न मंडपातून वसवात्याने किडनॅप केलं होतं असं जीवा पुन्हा पुन्हा मोठ्याने या दोघांनाही सांगतो. त्यामुळे हे दोघेही आता त्या गोष्टीचा खूप विचार करू लागतात. तर आता मित्रांनो, पुढील भागामध्ये आता नंदिनीची वेळ संपत आलेली असते. अजूनही ती घरी काही आलेली नसते कोणताही पुरावा घेऊन. त्यामुळे रम्या लगेचच आता आकडतांडव करत नंदिनीची बॅग भरून घेऊन येत हॉलमध्ये येते आणि मामा, मामी, पार्थ, जीवा आणि काव्या पटकन बाहेर या असं मोठ्या मोठ्याने म्हणते. घरातील सगळेजण आता तेथे बाहेर येतात आणि काय झालं रम्याला विचारतात. तेव्हा काव्यासमोर नंदिनीची बॅग आता फेकून देत लगेचच रम्या अति आगाऊपणा करत म्हणते, ही तुझ्या बहिणीची बॅग. आता तिची वेळ भरली आहे कारण 24 तास संपून गेले आहेत आणि तुझी बहीण त्या तासांमध्ये आरोप सिद्ध करणार होतीस ना, आता कुठे आहे ती आणि तिचे ते पुरावे सुद्धा, असा जाब तीच काव्याला विचारू लागते. तेव्हा काव्या मात्र आता खूप रागात तिच्याकडे पाहते. तेवढ्यातच नंदिनी आता तेथे येते आणि म्हणते, हा घ्या आता पुरावा. तर आता घरातील सगळेजण नंदिनीकडे पाहू लागतात की नक्की कोणता पुरावा हा घेऊन आलीये. तिच्या पाठोपाठ आता दीपक सुद्धा जातो. त्यामुळे आता सर्वांना जबरदस्त असा धक्का बसतो. त्याच वेळी वसू मात्र अगदी रागातच दीपककडे पाहते. आता दीपक आल्यामुळे खरं तर वसूच्या आणि रम्याच्या चेहऱ्यावरचा रंगच उडालेला असतो. तर आता मित्रांनो, अशाच मालिकेंचे पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा.